नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। अजितदादांचे विमान कोसळण्यापूर्वी झाडाला धडकले, ब्लॅक बॉक्स आणि एफडीआर खराब, AAIBचा प्राथमिक चौकशी अहवाल समोर। अजितदादांच्या विमान अपघातावर पतंगबाजी नको, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन। ज्वलनशील पदार्थांच्या वाहतुकीसाठी SOPज नाही, मुख्यमंत्र्यांची कबुली। मुंबई पुणे महामार्गावरील दुर्घटनेवर विधानसभेत चर्चा। आणि अमेरिका इस्रायलचा इराणच्या अनेक शहरांवर हल्ला, इराणने इस्रायल दुबईवर डागली क्षेपणास्त्रे। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। अहमदपूर ते अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर मांजरसुंबा ते पाटोदा दरम्यान बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे काल दिनांक 27 फेब्रुवारी रोजी रात्री भायाळा येथील एका स्कॉर्पिओ गाडीने जामखेड येथील पोलिसांच्या जीपला पाठीमागून जोरदार धडक दिली। सदर पोलीस जीप बीड येथील कारागृहात आरोपीला पोहोचवून परत जात असताना हा अपघात झाला। धडकेनंतर पोलिसांचे वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात कोसळले। या अपघातात जीपमधील 4 ते 5 पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर जामखेड येथे उपचार सुरू आहेत। घटनास्थळी उपस्थित असलेले भाऊराव शिंदे व विक्रांत वाणी यांनी याबाबत माहिती दिली। दरम्यान पोलीस जीपला धडक देणाऱ्या स्कॉर्पिओमधील 4 ते 5 जण मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती पोलीस कर्मचाऱ्यांनी दिली। या घटनेनंतर नेकनूर व पाटोदा येथील पोलीस प्रशासनाने रात्रीच घटनास्थळी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे। रात्री आवाज आला आणि आवाज आल्यानंतर आम्ही पळत आलो, ते पोलीसची गाडी इकडे खाली आली, आरोपी ते पोराची गाडी पुढे गेली आणि मग आवाज आले आम्ही इथं आलो, ते ही गाडी इथं आली। हे 4-5 जण होते पोलीस लोक। हां, पोलीस लोक। कोणा काय लागलं होतं का? थोडं लागलं होतं त्यांना, मुक्का मारा असं लागलेत म्हणत होते। एक जण बारगाड्याला चमकत आहे म्हणले, एक जण मांडीत चमकत आहे। कुठली गाडी नेमकं म्हणले? पोलीस लोक कुठले होते? जामखेड। काय सांगाल नेमकं? रात्री 11-11:15 वाजता मंगेश जाधव यांचा फोन आला होता। मला आपल्या कोट्यापाशी पोलीसवाल्याची गाडी खाली गेली, मला बाळाचे मुलं आणि पोलीसवाल्याची गाडीचा ॲक्सिडेंट झाला आहे। तर त्यावेळेस नेकनूरचे पोलीस स्टेशनचे लोक आणि पाडोद्याचे पोलीस स्टेशनचे लोक घटनास्थळी भेट देऊन गेले। लिंबागणीच्या पुढं पवार साहेबाच्या शेतामध्ये एक रात्री गाडी गेली। मंगेश जाधवचा फोन आला होता 11:15 वाजता। नेकनूर पोलीस स्टेशन आणि पाडोदा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी येऊन भेटी देऊन गेले। अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या विषयावर बोलताना आज दिनांक 28 फेब्रुवारी रोजी आमदार सुरेश धस यांनी विधानसभेत प्रत्येक तालुक्यात AI आधारित कृषी माहिती केंद्र स्थापन करण्याची मागणी केली। शेतीला कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड देणे काळाची गरज असल्याचे सांगत त्यांनी शेतकऱ्यांना अनुदानित माती, आर्द्रता सेन्सर आणि स्मार्ट सिंचन प्रणाली देण्याची मागणी केली। केवळ ठिबक पुरेसे नसून सेन्सर तंत्रज्ञानामुळे पाण्याची बचत व उत्पादनात वाढ शक्य होईल असेही ते म्हणाले। कृषी विद्यापीठांमध्ये संशोधनासाठी मनुष्यबळाची कमतरता असल्याचाही मुद्दा त्यांनी उपस्थित करत रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी केली। आता सरकार या सूचनांवर काय निर्णय घेते याकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे। अध्यक्ष महोदय, स्मार्ट सिंचन प्रणाली, बाजारभावाचा अंदाज, हे सर्व शेतीचं या AIच्या बाबतीतलं शेतीचं महत्व या ठिकाणी आपण एवढ्या सगळ्या बाबीमध्ये घेऊ शकतो। अध्यक्ष महोदय, AI मुळे होणारे फायदे कोणते कोणते आहे? अध्यक्ष महोदय, यांचा काहीतरी निर्णय घ्या। हे सगळे मलाच क्रॉस करतायत। अरे क्रॉस नका करू, सगळे 4 बोलताय, क्रॉस करू नका। अध्यक्ष महोदय, AI मुळे 15 ते 30% उत्पादन वाढणं शक्य होणार आहे। अध्यक्ष महोदय, 30% पाणी बचत म्हणजे पिकाला आवश्यक असेल तेव्हाच व आवश्यक तितकेच। युवा दर्पण लाईव्हसाठी महेश बेदरे, पाटोदा। गेवराई तालुक्यातील तलवडा येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपयुवा जिल्हाध्यक्ष तथा शेतकरी
शेख खिजर जैनुद्दीन हे एक सधन व होतकरू शेतकरी असून परंपरागत शेती हा त्यांचा पिंड आहे. ते स्वतःहून शेतातील मशागतीचे सर्व कामे करतात. सध्या कॅनॉलला पाणी आलेले असल्याने दिनांक 27 फेब्रुवारीच्या रात्री त्यांनी उसाला पाणी दिले आणि त्यानंतर दिनांक 28/2/2026 रोजी सकाळी ते पुन्हा शेतात गेले असता पाणी देण्यासाठी जोडलेला 300 फूट काळ्या रंगाचा पाईप अंदाजे किंमत 3,000 रुपये चोरीस गेल्याचा निदर्शनास आला. या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून याची तात्काळ दखल घेत PSI अन्नलदास यांनी शेतात येऊन पंचनामा केला. यावेळी जयदेव शिंगणे व बाळू डहाळे यांनी सुद्धा शेतात येऊन पाहणी केली. पुढील तपास बीट अंमलदार देवकते हे करत आहेत. दिनांक 21/2/2026 रोजी फिर्यादी सोनार हा सोने विक्री करण्यासाठी डिगोळांबा रोडने मोटारसायकलवरून जात असताना अज्ञात 4 जणांनी त्या सोनाराला अडवून त्याच्या डोळ्यात तिखट चटणी टाकून त्यास चाकूचा धाक दाखवत त्याच्या हातातील सोन्याची दागिन्याची पिशवी हिसकावून घेऊन ते पळून गेले होते. या प्रकरणी इसू पोडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास बीड LCBचे PI श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली LCB पथक करत असताना जवळपास 50 पेक्षाही जास्त CCTV फुटेज तपासण्यात आल्यानंतर दिनांक 26/2/2026 रोजी गुप्त माहिती मिळाली की CCTV फुटेजमधील संशयित इसम रणजित धिमधिमे हा असून तो अंबाजोगाई बस स्थानकालगत राज मेडिकल जवळ उभा आहे. पथकाने त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा हा सुदाम गणपत सोनवणे राहणार डिगुळांबा तालुका धारूर व अभिलेखावरील गुन्हेगार वीर सिंग रिस्पाल सिंग टाक राहणार अंबाजोगाई याच्या सांगण्यावरून त्याचे साथीदार अभिषेक अशोक घाटुळ, कानिपनाथ विलास डुरकर, यशोदीप कल्याण किर्दन यांनी मिळून केल्याचे सांगितले. सदर गुन्ह्यात एकूण 6 आरोपी जेरबंद करण्यात आले असून आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेल्या 2 मोटारसायकली, 6 मोबाईल, पळून नेलेले सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 5,40,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सर्व आरोपींना इसू पोडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई श्रीमती चेतना तिडके, LCBचे PI श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली PSI महेश विघ्ने, पठाण, जोगदंड, गीते, कांबळे, खांडेकर, मराडे व सुरवशे यांनी मिळून केली. केज तालुक्यातील नांदुरघाट येथील मूकबधीर विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या एका तरुण शिक्षकाचा अपघाती मृत्यू झाला आहे. केज शहरातील रहिवासी कमरोद्दीन सदरुद्दीन फारुकी वय 38 वर्षे हे केज तालुक्यातील नांदुरघाट येथील मूकबधीर शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते काल शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री शाळेतून केजकडे येत असताना केज बीड रोडवरील बरड फाट्याजवळ दुचाकी आणि ट्रॅक्टर ट्रॉलीच्या झालेल्या अपघातामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. अपघात घडल्यानंतर त्यांना ताबडतोब लातूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र शनिवारी पहाटे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. एका तरुण शिक्षकाचा अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.